खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। तर कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी बोलताना संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी चांगलं वातावरण आहे, त्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं आहे। मतदानाचा अधिकार बजावलाय, काय कसं वातावरण महाराष्ट्रात एकंदरीत तुम्ही पाहताय? कोल्हापुरातलं कसं वातावरण? एक मिनिट महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचं वातावरण चांगलं आहे। त्याशिवाय आपल्या जनतेसाठी शासनाचा उपयोग चांगला होणार नाही। आणि काल आपण पाहिलं की काय चालतंय हे मुंबईमध्ये आपण पाहिलं, हे काही बरोबर नाही। त्याच्यावरून काय वाटतंय नेमकं कशा पद्धतीने हे सगळं राजकारण ज्या तऱ्हेने विरोधक आपलं काम करतायत ते काल दिसून आलेलं आहे। कोल्हापुरातलं वातावरण विशेष करून कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीची आणि विशेष करून काँग्रेसची देखील महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे। पद्धतीचं सरकार येईल असं वाटतं? राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल। स्थिर असेल ते की कारण गेल्या वेळी यावेळेस जेव्हा येईल ते स्थिरच असणार, कारण चांगल्या प्रमाणात ते निवडून येणार आहेत, चांगल्या संख्येने निवडून येणार आहेत। म्हणून इथलं महाविकास आघाडीचं सरकार या वेळेस स्थिरच असणार। लोकांना काय आव्हान कराल? लोक जिल्ह्यामध्ये बाहेर पडताना दिसून येत नाही, मतदानाचा हक्क बजावलाय, इतरांना काय आव्हान कराल? तसं मी दरवेळेस बजावतो मतदानाचा हक्क, तसं जास्तीत जास्त लोकांनी आपलं मत द्यावं आणि लोकशाहीला मदत करावी आणि लोकशाहीमध्ये सहभागी व्हावे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी बोलताना त्यांनी मतदारसंघात हसन मुश्रीफांची लाट असल्याचं देखील सांगितलंय। विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मतदारांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त एक उत्साह आहे। मला वाटते ही निवडणूक एक लाट आलेली आहे हसन मुश्रीफांची, म्हणजे प्रचंड मताने मी विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो। महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंग घाडगे यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावलाय। तर महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंग घाडगे यांनी शिंदेवाडी तालुका कागल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नवोदिता घाटगे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। नमस्कार। आज कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी आज आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। मी या निमित्ताने कागल गडिंग्लज उत्तूरच्या माझ्या सर्व मतदार जे माझे कुटुंब सदस्य आहे त्यांना मी सांगतो की मोठ्या संख्येने आपण मताला बाहेर या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांतर्गत आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पुरेपूर संविधानाचा उपयोग करून स्वतःचं परिवर्तन आपण सगळ्यांनी घडवावं। कुठल्याही धमक्यांना दुरुक्षाईंना काही घाबरू नका, आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडी नेतृत्वाखाली आपल्याला ही सत्ता मिळवायची आहे, कारण ही आपली सत्ता आहे। एकच टार्गेट ठेवा, जास्तीत जास्त लोकांनी मताला बाहेर येऊन हे परिवर्तन घडवूया आणि मला खात्री आहे येत्या 23 तारखेला हा गुलाल या परिवर्तनात पडणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे। आभारी। महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर कोल्हापूरचे उत्तरचे महायुती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका येथील मतदान केंद्रावर पत्नी वैशाली क्षीरसागर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावलाय। मतदानाचा हक्क बजावलेला आहात, आपण
मतदारांच्या मध्ये अतिशय उत्साह आहे. संपूर्ण राज्यातील मतदारांच्या मध्ये एक वेगळी भावना या सरकारच्या बाबतीत झाली आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने यावेळी केलेलं आहे. ज्येष्ठांसाठी असेल, युवकांसाठी असेल, भगिनींसाठीची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार आज परत यावं असं या महाराष्ट्रातील मतदारांची इच्छा असं एकंदरीत वाटतं. कोल्हापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो सकाळपासून मतदानाला. कशा पद्धतीने बघतो या सगळ्या मतदान? कोल्हापूरमध्ये आपण पाहता मोठ्या प्रमाणात मतदार आमच्या विचाराचे रस्त्यावर आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून या शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. समाज कल्याणकारी काम देखील माझ्या हातातून झालेलं आहे आणि म्हणून मतदारांनी ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये परत एकदा त्यांची सेवा करण्याची ते मला संधी देतील. राज्यात महायुतीच्या किती जागा निवडणुकीला असू शकतात? निश्चितपणे राज्यामध्ये देखील अतिशय सुंदर परिस्थिती आहे. मी जसं म्हटलं तसं राज्यामध्ये राज्य शासनानं राज्यातील प्रत्येक घटकाला विविध योजनांच्या माध्यमातून न्याय दिला आणि म्हणून राज्यातील भगिनींची तर तीव्र इच्छा आहे की परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्याचबरोबर राज्यातल्या जनतेची, संपूर्ण मतदारांची देखील इच्छा आहे की हे कल्याणकारी योजनांचं राज्य परत यावं आणि आम्हाला अशाच पद्धतीने न्याय मिळत राहावा. काल विनोद तावडे काल पैसे वाटताना सापडले, धोका प्रकार घडला, त्यामुळे महायुतीला कुठेतरी फटका बसणार असं विरोधक म्हणतात. कसं बघताय यासाठी? नाही, मला या घटनेची माहिती नाही, मला माहिती घ्यावी लागेल. पण मला नाही वाटत विनोदजी तावडे अशा पद्धतीनं जर कोणी जर चुकीचा आरोप करत असेल तर ते तपासून पाहावं लागेल. एक ज्येष्ठ नेते आहेत, विद्यार्थी चळवळीपासून ते आज या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत आणि त्यामुळे विरोधकांना आता अनेक विरोधक करत आहेत. या माझ्या मतदारसंघामध्ये देखील काहीही टीका करत आहेत. विरोधकांच्याकडं बघा, लोकसभेला फेक नेरेटिव्ह त्यांनी सेट केला, संविधानाच्या बाबतीत आणि मुस्लिम लोकांना आपण देशाबाहेर काढून या अशा पद्धतीनं काहीतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कितीचं मताधिक्य घेऊन निवडेल असं विश्वास? शेवटी निवडणूक म्हणलं की शेवटच्या क्षणापर्यंत लढाई असते, ती लढाई मी लढत आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या मतदारसंघातील मतदार मला परत एकदा बहुमतानं विजयी करून मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील. येवला खरवंडी गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवल्याने भुजबळ आणि काही विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील खरवंडी गावामध्ये भुजबळ हे मतदान केंद्रावर गेले असता यावेळी स्थानिक विरोधक नागरिकांनी त्यांना मतदान केंद्रावर अडवलं असून एवढा वेळ का थांबता असे म्हटल्यास त्यावेळी भुजबळ म्हणाले की मी उमेदवार आहे, मतदान केंद्रावर जाऊ शकतो. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मी कुठे पण जाऊ शकतो, मी उमेदवार आहे, मग मी त्यांना तेच सांगतो की लवकर या. किती टाइम राहतो